ओके, तर आपण आजचा सेशन स्टार्ट करूया. लास्ट सेशन मध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग हा बघितला होता, सीईपीई बघितलेला होता. तर मंडेला आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग स्टार्ट करायचे. त्यासाठी आपल्याला ट्रेड प्लॅन 1 आणि ट्रेड प्लॅन 2 हा बनवायचा आहे. ओके, तर ट्रेड प्लॅन 1 कसा बनवायचा तो पाठ आपण बघूया. सुरुवातीला मी जातोय मनी कंट्रोल ऍप मध्ये. ओके, आता मनी कंट्रोल ऍप मध्ये मला चेक करायचं आहे की मला आता मंडेला निफ्टी मध्ये ट्रेड करायचं आहे, बरोबर आहे. तर ऑप्शन ट्रेडिंग कशात करायचे, मला निफ्टी मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करायचे. तर निफ्टी हा प्रिव्हियस डे ला किती हाय लो क्लोज झालता तो आपल्याला बघायचा आहे. ओके, आणि मार्केट चालू होता शुक्रवारी, काल मार्केट चालू होता शुक्रवारी, बरोबर आहे. तर शुक्रवारी निफ्टी किती हाय लो क्लोज गेलेले आपल्याला दिसेल. इथे आपण होम पेजला गेलात तर इथे तुम्हाला दिसतं सेन्सेक्स, त्यानंतर आहे निफ्टी 50. मी निफ्टी 50 वर क्लिक करतोय. ओके, तर निफ्टी 50 चे डिटेल्स इथे ओपन झालेले आहेत. तर निफ्टी 50 शुक्रवारी किती हाय जाऊन आलेली आहे, 22,000. इथं डे रेंज दिसतं बघा तुम्हाला. एच मीन्स हाय, एल मीन्स लो. 22,180.70 हाय जाऊन आलेलं आहे. मी एक्सेल शीट मध्ये एंटर केलं. लो 22,883.30 मी लो एंटर केलं. क्लोज हा वरचा घ्यायचा आहे 22,096.75. ओके, तर हे मी तिन्ही एंटर केले, हाय लो आणि क्लोज. ओके, आणि मी इथे सबमिट केलं. मला 4 रेजिस्टन्स मिळाले. पहिला रेजिस्टन्स आलेला आहे 22,223.87, 22,350.98 सेकंड रेजिस्टन्स, 22,521.27 थर्ड रेजिस्टन्स, 22,651.55 फोर्थ रेजिस्टन्स. पिवोट आलेला आहे सपोर्ट 22,926, 21,756, 21,629, 21,501. तर हे 4 सपोर्ट आलेले आहेत. तर पहिल्यांदा तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स ट्रेडिंग व्यू ऍपवर. ओके, तर आपण आता ओपन करूया ट्रेडिंग व्यू ऍप. ट्रेडिंग व्यू ऍप मध्ये तुम्हाला काय करायचंय, वॉचलिस्ट मध्ये जायचंय आणि काय सर्च करायचंय, इंडेक्स निफ्टी 50. तुम्ही इथं टाईप केलात निफ्टी, टाईप केला तिथे येतं निफ्टी 50. त्याच्या पुढे प्लस सिम्बॉल असेल, त्याला क्लिक करा. तो सिम्बॉल तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड झाला. बॅक जावा आणि निफ्टी 50चा चार्ट ओपन करा. आता मी तर ऑलरेडी 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स बनवलेले आहेत, ते मी रिमूव्ह करतो. तुम्हाला लक्षात येईल की हे लाईन ड्रॉ कसे करायचे. ओके, तर इथं लक्ष ठेवायचं आहे की आपण निफ्टी 50चा चार्ट ओपन केलेला आहे, स्पॉट चार्ट. ओके, फ्युचर नाही, स्पॉट चार्ट बघायचा आहे तुम्हाला. आणि ते खाली बघायचंय निफ्टी 50 टाइम फ्रेम बघायचा आहे, 1 डे. 1 डेच्या बाजूला प्लस सिम्बॉल आहे आणि त्याच्या बाजूला पेन्सिल आहे. पेन्सिलवर क्लिक करायचंय, खाली स्क्रोल करायचंय आणि सर्च करायचं हॉरिझॉन्टल लाईन कुठं भेटेल तिथे. ओके, हॉरिझॉन्टल लाईन घेतलं, कर्सर आला, कर्सरला मी टॅप करतोय आणि याचा कलर रेजिस्टन्स साठी मी ग्रीन कलर घेतोय. ओके, तर इथे लाईन आलेली आहे, त्याच्यावर डबल टॅप करतोय आणि पहिला रेजिस्टन्स आहे 22,223.87. मी राऊंड फिगर 22,224 घेतोय. हा झाला माझा फर्स्ट रेजिस्टन्स निफ्टीचा मंडे साठी, सॉरी ट्युसडे साठी. मंडेला मार्केट ऑफ आहे. पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, टॅप, डबल टॅप. ओके, सेकंड आहे 22,351. देन पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, टॅप करा, डबल टॅप, 22,522. त्यानंतर थर्ड फोर्थ रेजिस्टन्स 22,692. हे 4 रेजिस्टन्स काढून घेतले. त्यानंतर आहे 4 सपोर्ट, 21,926 पहिला सपोर्ट, पुन्हा हॉरिझॉन्टल लाईन, टॅप करा, 21,926. सेकंड 21,756. थर्ड 21,629. अँड फोर्थ 21,501. हे झाले 4 सपोर्ट. ओके, आणि आपण पीओ ड्रॉ करूया 22,053. त्याचा कलर आपण ब्ल्यू ठेवूया, 22,053. ओके,
तर 4 सपोर्ट 4 रेजिस्टन्स ड्रॉ केले. त्यानंतर पेन्सिलच्या बाजूला 3 डॉट येतात, त्या 3 डॉटवर क्लिक करतोय, स्क्रोल करतोय आणि इथे सेव्ह करतो, लेआउट सेव्ह केला. हा झाला माझा ट्रेड प्लॅन 1 स्पॉट चार्टवर निफ्टी 50चा. आता ट्रेड प्लॅन 2 मला बनवायचा आहे, त्यासाठी मला जायचंय एंजल ब्रोकिंगच्या ऍपवर. ओके, तर एंजल ब्रोकिंग ऍप ओपन केला. मी निफ्टी 50 मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करणार आहे. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 2 पार्ट येतात. जर बुलिश चालला तर तुम्ही सीई बाय करताय आणि बेरिश चालला तर तुम्ही पी बाय करताय. ओके, आपण इथं ऑप्शन बाईंग शिकणार आहोत मित्रांनो, सेलिंग नाही. ओके, तर बाईंग कशा पद्धतीने करायचं आहे तो पार्ट आपल्याला शिकायचा आहे. आता मला मंडे मध्ये निफ्टी मध्ये ट्रेड करायचं आहे आणि त्यासाठी मी स्ट्राईक पण आत्ताच सिलेक्ट करून ठेवतोय. ओके, म्हणजे जर समजा बुलिशला गेला तर मला कोणता स्ट्राईक ऍड करायचा आहे, बेरिशला गेला तर मला कोणता स्ट्राईक ऍड करायचा आहे, तो स्ट्राईक पण मी आताच ऍड करतोय जेणेकरून मला मंडेला डायरेक्ट तो बाय करता यायला पाहिजे. ओके, तर आता आपण कन्सिडर करूया निफ्टी 22,096 ला क्लोज झालेली आहे. ओके, तर मी इथे एक स्ट्राईक बनवून घेतलेला 21,900चा पी, 22,200चा सी. तुम्ही कोणताही स्ट्राईक घ्या, बरोबर आहे. तुम्हाला आउट ऑफ मनी घ्यायचा आउट ऑफ मनी घ्या, तुम्हाला इन द मनी घ्यायचा इन द मनी घ्या. ओके, मी तुम्हाला एक इन द मनीचं दाखवतोय. 22,096 हा निफ्टी आहे. इन द मनी काय असेल याचा 22,000चा मी सीई घेतोय. 22,000 मी टाईप केलं सर्च मध्ये जाऊन. ओके, तर हे कसं सर्च करायचं काय करायचं तो बेसिक व्हिडिओ तुम्ही बघू शकता याच्यावर ग्रुपवर. ओके, जे मी आणि ज्यांना जर माहिती नसेल तर त्यांनी बेसिकचा व्हिडिओ बघा, बाकीच्यांना तरी माहितीच आहे जे ऑप्शन ट्रेडिंग करतात. तर मी इन द मनी घेतोय 22,000चा सही इथं दिसतो. 28 मार्च सिम्बॉल ऍड केला आणि मी इन द मनी पीई पण घेतो. 22,100चा पीई घेतो. निफ्टी पीई 22,100चा तोही ऍड केला. ओके, तुम्हाला याचे प्रीमियम कसे दिसत आहेत, महाग दिसत आहेत, बरोबर आहे. 22,100चा मी पीई घेतलाय आणि 22,000चा सीई घेतलेला आहे. आता जो 22,000चा सीई घेतलेला आहे मी त्याच्यावर क्लिक करतो तर तुम्हाला दिसून येतो शुक्रवारी याचा प्रीमियम किती हाय जाऊन आलेला आहे. 304 हा हाय जाऊन आलेला आहे. लो 120.05 आणि क्लोज वरची घ्यायची, ही प्रिव्हियस क्लोज घ्यायचा नाही, वरचा क्लोज घ्यायचा 209.50. हाय लो क्लोज आता इथे मी टाकून देतोय. हाय जाऊन आलेला आहे 304, मी टाईप करतोय 304. प्रीमियम 304 हाय जाऊन आलेला आहे. 120.05 आहे, मी 121 घेतो. ओके, आणि क्लोज 209.50 आहे, मी 210 घेतो. ओके, तर आता हा झाला प्रीमियमचा आर ब्रेकर्स. प्रीमियमचा आर ब्रेकर्स बघा, आपण ऑप्शन बाहेर आहोत. आपल्याला प्रॉफिट कधी होणार आहे, प्रीमियम वाढल्यानंतर. प्रीमियम कमी झाला तर लॉस होणार आहे. त्यामुळे मी फक्त इथे 4 रेजिस्टन्स घेतोय. ओके, बघा आता हा प्रीमियम आपण हा काय काय सर्च केलाय, स्ट्राईक सर्च केला. लक्ष द्या मी काय म्हणतोय बघा. मी निफ्टी 22,000चा सी हा काय स्ट्राईक आहे आणि याचा प्रीमियम किती आहे, 209.50 चालू आहे सध्या. मी याच्यावर क्लिक केला, ह्याचा हाय लो आणि क्लोज, प्रीमियमचा हाय लो क्लोज काढला. ओके, तर इथं मला 4 रेजिस्टन्स 4 सपोर्ट आले. आता जर खाली गेल्यानंतर तुम्हाला इथे प्रीमियमचा चार्ट ओपन होतो. ओके, हा चार्ट मी ओपन केला. आता हा आहे प्रीमियमचा चार्ट, बरोबर आहे. आणि आपण ट्रेडिंग व्ह्यूवर बघितला तो स्पॉट चार्ट. आपल्याला मोस्टली प्रॉफिट लॉस कशामुळे होतं, प्रीमियममुळे होतं. त्यामुळे प्रीमियम चार्टवरही काम करणं थोडंसं इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता प्रीमियमचा पहिला रेजिस्टन्स किती आलाय बघा, 302.33. मी याच्यात फक्त रेजिस्टन्सच काय काय करणार आहे, ड्रॉ करणार आहे. आता 302.33 म्हणजे राऊंड फिगर मी 303 केलं, बरोबर आहे. 304 305 शक्यतो आपण काय करायचं, इव्हन मध्ये बाईंग करायचं. 304 हा मी काय करतोय, इथे लाईन ड्रॉ करतोय. बघा हे लाईन कसं ड्रॉ करायचंय. तुम्ही प्रीमियम चार्टवर गेला तर इथे एक छोटा ब्ल्यू लाईन येईल, त्याच्यावर क्लिक करा. वर तुम्हाला लाईन येईल, लाईनवर क्लिक केल्यानंतर इथं हॉरिझॉन्टल लाईन येईल, कर्सर येईल, सेम ट्रेडिंग. ग्रीन लाईन घेतले मी, डबल टॅप केलं आणि इथं टाईप केलं 304. हा प्रीमियमचा पहिला रेजिस्टन्स आहे. स्पॉट चार्टचे जसे आपण रेजिस्टन्स काढलं तसं आपण प्रीमियमचा इथं पहिला रेजिस्टन्स काढला. ओके, तो ब्रेक केला पहिला रेजिस्टन्स प्रीमियमचा, तर प्रीमियम कुठपर्यंत वाढेल, जर 304 क्रॉस केला तर कुठपर्यंत वाढेल, तर 394 म्हणजे 395 पर्यंत जाईल. ओके, तो ब्रेक केला तर कुठपर्यंत जाईल, 486 पर्यंत जाईल. आणि तो ब्रेक केला तर प्रीमियम कुठपर्यंत जाईल, 576 पर्यंत जाईल. हे 4 रेजिस्टन्स. मग याच्या स्टॉप लॉस का ठेवायचा आहे, ब्रेकर्स मध्ये मी तुम्हाला सांगतोय, जर समजा तो 304 क्रॉस केला, तुम्हाला बाय करायचा आहे
आणि फक्त खाली 5 पॉइंट स्टॉप लॉस. म्हणजे 299 ला तुम्ही एनी हाऊ एक्झिट झालंच पाहिजे. बरोबर आहे. तोडलाय, बाय केलात, पुन्हा खाली आला, प्रीमियम 299 ला एक्झिट करा, पुन्हा तोडला, पुन्हा बाय करा, पुन्हा 299 ला एक्झिट करा. 5 पॉईंट पेक्षा जास्त स्टॉप लॉस ठेवायचा नाही. ओके. तर कारण आर ब्रेकर्सची अॅक्युरेसी चांगली आहे. तो जर 304 ब्रेक केला तर मॅक्स प्रोबॅबिलिटी आहे त्याची 395 ला जाण्याची. लक्षात येतं. तर हा पार्ट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता हा झाला आपण सीईच्या बाबतीत बनवलं. जर मार्केट बुलिश झाला, जर मार्केट बेरीज झाला, तर आपण 2100चा पीई ला ऑब्झर्व करतोय. तर 2100चा पीई किती हाय जाऊन आलेला आहे? 223. तुम्ही 224 घेतला तरी चालेल, ₹1 ऍड घेतला तरी चालेल. 63.25 आहे, 64 घ्या. 87.40 आहे, 88 घ्या. ओके. तर ह्याचा पहिला रेजिस्टन्स बघा. पुन्हा याचा चार्ट ओपन करतोय, लाईन ड्रॉ करून ठेवतोय. 186.87 आलेला आहे. ओके. तर मी राऊंड फिगर करतो, 188. 188. ओके. सेकंड 286. 286. नियर अबाउट 100 पॉईंटचे मुवमेंट इथे तुम्हाला भेटेल. 347. 347 अँड 408. हा झाला पीईचा. ओके. तर सध्या त्याचे प्रीमियम किती चालू आहे? 86. आता ह्याचा अनालिसिस कसा करायचा तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता माझ्याकडे ट्रेड प्लॅन 1, ट्रेड प्लॅन 2 दोन्ही आहेत. ट्रेड प्लॅन 1 मी कशावर बनवलेला आहे? ट्रेडिंग व्ह्यू मध्ये. बरोबर आहे. आता इथं थोडं मी टाइम फ्रेम चेंज करतोय, 15 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवतोय ते मी. ओके. आता इथं तुम्हाला दिसेल. समजा मंगळवारी मार्केट चालू झालेला आहे आणि मार्केट चालू झाल्यानंतर तो वर चालला, बुलिश व्हायला चालू झाला, गॅपअप झाला. ओके. आणि वर चाललाय आणि 224 ब्रेक केला, म्हणजे पहिला रेजिस्टन्स ब्रेक केला. लक्षात घ्या, ऑप्शन बायरला बघा, आपण मोस्टली ऑप्शन बायर आहे. ऑप्शन बायरला दररोज अपॉर्च्युनिटी येत नाही. लक्षात घ्या. ओके. तर अपॉर्च्युनिटी आल्याशिवाय ऑप्शन बायरनी ट्रेड करायचं नाहीये. ओके. प्रत्येक मिनिटाला तुम्हाला ट्रेड भेटणार नाहीये, प्रत्येक अर्ध्या तासाला तुम्हाला ट्रेड भेटणार नाहीये. आता जर मी तुम्हाला जर पहिली थेरी जर सांगितलं आर ब्रेकर्सची, जर आर ब्रेकर्स मध्ये जर पहिला रेजिस्टन्स इथे ब्रेक केला तर तुम्ही काय फोकस करणार आहात? सीई बाय करणार आहात. मग तुम्ही इथं ऑलरेडी ऍड करून ठेवलाय 22,000चा सीई. बरोबर आहे. ते रेजिस्टन्स ब्रेक केलाय आणि मग तुम्ही याचा चार्ट ओपन करताय आणि तुम्हाला काय दिसून येतं की इकडे तर रेजिस्टन्स ब्रेक केलेला आहे, पण आर ब्रेकर्स नुसार याची बाईंग कितीला आहे? 304 ला. आता इथे रेजिस्टन्स ब्रेक केलाय पण याचा प्रीमियम चालू आहे 295. एंट्री घ्यायची नाही. लक्षात आलं. पहिला पार्ट. स्पॉट चार्टला ट्रेड प्लॅन 1 ने सिग्नल दिलाय, पण ट्रेड प्लॅन 2 ने सिग्नल दिलेलं नाहीये, एंट्री घेणार नाहीये. सेकंड, ट्रेड प्लॅन 2 ने सिग्नल दिलेला आहे, इथं 304 क्रॉस झालाय, पण इकडे रेजिस्टन्सच ब्रेक केलेला नाहीये, ट्रेड घ्यायचा नाही. थर्ड, जर ट्रेड प्लॅन 1 ने सिग्नल दिलाय आणि 2 ने सिग्नल दिलाय, तिथे मात्र तुम्हाला एंट्री घ्यायची आणि 5 पॉईंटचा स्टॉप लॉस लावायचा आहे. ओके. तर प्रोबॅबिलिटी आहे इथे रेजिस्टन्स तोडला तर प्रोबॅबिलिटी आहे 22,351 पर्यंत जाईल आणि इथे जर प्रीमियमने 304 ब्रेक केला तर 90% प्रोबॅबिलिटी आहे 395 पर्यंत जाण्याची. ओके. मॅक्स तुम्ही जर आधी पेपर ट्रेड करा फ्रंट पेज ऍपवर, ज्यावेळी तुमचा ट्रस्ट बसेल त्यावेळी ट्रेड करा. पण जर समजा डे मध्ये हा रेजिस्टन्सही ब्रेक केला नाही आणि सपोर्टही ब्रेक केला नाही आणि इकडेही प्रीमियमने सिग्नल दिला नाही, मी डेचा टाइम फ्रेम म्हणतोय, तर मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी तुम्हाला मार्केटमध्ये पैसे कमवणं सर्वात डिफिकल्ट आहे. लक्षात घ्या. ओके. तर त्यावेळी शक्यतो तुम्हाला स्ट्रेसलेस ट्रेड करता येणार नाही. ओके. तुम्हाला मग कंटिन्यू ट्रेड करता येईल आणि त्यावेळी तुम्ही, आपण आर ब्रेकरचा पुन्हा टाइम फ्रेम चेंज करतो, ते आपण मंडेच्या लाईव्ह सेशन मध्ये घेणारच आहोत. तर पहिला पार्ट काय, तुम्ही सीई कधी बाय करणार आहात? रेजिस्टन्स ब्रेक केला आणि इथे प्रीमियमचाही रेजिस्टन्स ब्रेक केला. ओके. तर त्यावेळी तुम्हाला बाय करायचंय, अदरवाईज त्या दिवशी तुम्ही ट्रेड करायचा नाही. सेकंड, सपोर्ट ब्रेक केलाय. सपोर्ट ब्रेक केला तर तुम्ही काय, कशावर फोकस करणार आहात? पी. बघा,
आपण हे आजच ऍड करून ठेवलं तर मंडेला आपला भरपूर टाइम असतो. ओके, आता इथे सपोर्ट ब्रेक केलेला आहे, तर मी 2200चा पी ऍड करून ठेवलेला आहे. मी तो ओपन करतोय, चार्ट ओपन करतोय आणि मला दिसतोय की मला हा बाय कधी करायचा आहे, ह्याचा प्रीमियम कुठं जायला पाहिजे, 188 ला जायला पाहिजे. सपोर्ट ब्रेक केलाय पण प्रीमियम 188 ला गेला नाही. वेट करा, थांबा. ज्यावेळी 188 ब्रेक करेल त्यावेळी तुम्हाला बाय करायचा आहे. टार्गेट किती आहे, कुठपर्यंत प्रीमियम जाईल, 286. ओके, आणि स्टॉप लॉस कितीचा लावणार आहे आपण, 5 पॉईंटचा स्टॉप लॉस लावणार आहे. लक्षात आलं. तर कमी लॉस मध्ये बाहेर पडायचं आहे, पुन्हा ऑपॉर्च्युनिटी दिला, पुन्हा ट्रेड करायचं आहे, पण कमी लॉस मध्ये बाहेर, कॅपिटल सेव्ह करायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट ट्रेडला मला पुन्हा कॅपिटल हे पाहिजे. ओके, एकाच स्टॉक मध्ये लॉस मध्ये स्टक राहायचं नाही. तर अशा पद्धतीने आपण निफ्टीचा ट्रेड प्लॅन हा बनवणार आहोत. ट्रेड प्लॅन 1 कशावर बनवतोय आपण, स्पॉट चार्टला. ट्रेड प्लॅन 2 प्रीमियम, ज्याला म्हणून ना स्ट्राईकच्या चार्टला. कारण सगळ्यात महत्वाचा आहे स्ट्राईक, बायरला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे प्रीमियम. बरोबर आहे, प्रीमियमवर जास्त फोकस करायचा आहे, प्रीमियमच्या चार्टवर फोकस करायचा आहे, प्रीमियमच्या चार्टवर आर ब्रेकरचे लेवल्स ड्रॉ करायचे आहेत. फक्त इथं लावून चालणार नाही. हा ब्रेक केला, इथे पण मला ब्रेक केलेला दिसला पाहिजे. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन ज्यावेळी बघा, तुमचा जो काही ट्रेड असेल तो खूप चांगल्या पद्धतीने सक्सेस व्हायला चालू होते. ओके, आता सेकंड पार्ट येतो. सर 188 क्रॉस केला, मग 286 पर्यंत थांबायचं का. ओके, तर हे तुमच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे, तुम्हाला तुमची ग्रीड माहिती पाहिजे. जर तुमच्या ट्रेड व्हॅल्यूच्या 3-5% जर तुम्हाला रिटर्न मिळालं, तुम्ही एक्झिट व्हा. ओके, कधी कधी तो वर जातो आणि मधूनच खाली पडतो, मग असं कसं काय झालं, असं होऊ शकतं. मार्केट त्याच्या मूड मध्ये चालतं. बरोबर आहे, तर तुम्हाला ठरवता आलं पाहिजे की तुम्हाला किती प्रॉफिटला बाहेर पडायचं आहे. ओके, लॉसच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, प्रॉफिटच्या बाबतीत मी सांगू शकत नाही. लॉसला तुम्हाला कितीला बाहेर पडायचं आहे, 5 पॉईंटलाच एक्झिट करायचं आहे. प्रॉफिट ते तुमच्यावर डिपेंड आहे. ओके, ते तर तुम्हाला शिकायचं आहे. शेअर मार्केटमध्ये ट्रेडर म्हणजे काय, किती प्रॉफिटला बाहेर पडलं पाहिजे आणि किती लॉसला बाहेर पडलं पाहिजे. ओके, तर हा ब्रेक केला तर 5 ते 10 पॉईंट तर तुम्हाला सहज मिळून जातात. ओके, तर तेवढ्यावर तुम्ही काम करू शकता. जर तुम्हाला वाटतं की मला पूर्ण रॅली घ्यायची आहे, तर ट्रेलिंग स्टॉप लॉस करत चला. बरोबर आहे, जेणेकरून तुम्ही तिथे पूर्ण जर तोपर्यंत गेला तर तुम्ही तो एक रिस्क तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला वाटतं की सर 188 तोडले की मी 286 पर्यंत वेट करेन, तर तिथे बघा, तुम्हाला कोणती गोष्ट समजून घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर असा झाला तर तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे की जर समजा, ओके ठीक आहे, जर समजा 188 तोडलाय, ओके, तर तुम्ही जर तुम्हाला एकच करायचंय, एक तर तुम्ही 286 ला एक्झिट व्हायचं असेल तर 286 ला एक्झिट व्हा. ओके, पण जर समजा हा वर चाललाय आणि 275 पर्यंत गेला आणि तिथून जर खाली पडत चालला, तर बघा तुम्हाला एक चांगला प्रॉफिट झालेला असतो. आणि तिथून जर खाली पडत चालला तर तुम्ही स्टक होता, तुम्हाला एक्झिट करायचं नाही. पण मी ठीक आहे, करू नका. ओके, तुम्हाला वाटतं, तुमचे होप्स अजून स्ट्रॉंग आहेत की आणखी वर जाईल, आणखी वर जाईल, पण तो खाली आला 188 ला आला. ओके, 186 ला आला, 185 ला आला, 183 ला आला, 5 पॉईंट खाली गेला. ओके, तर तिथे काहीही दुःख न वाटता एक्झिट करा. बरोबर आहे, इथे मात्र तुम्ही थांबायचं नाही. भले तुमचा, मी म्हणलं ना, मार्केटमध्ये लॉस होण्याचे दोनच महत्वाचे रिझन आहेत. एक पहिला रिझन काय, की मोठा प्रॉफिट झालाय, तुम्ही एक्झिट करू शकला नाहीत आणि तो खाली चालला, तर तुम्ही तिथे इमोशनली हायजॅक होता. लक्षात आलं, आणि तिथे तुम्ही मोठा लॉस करता. बरोबर आहे, तर इथे तुम्हाला थोडं काम करायचं आहे की लॉसचा ट्रेड ज्यावेळी, जो प्रॉफिटचा ट्रेड जर लॉस मध्ये गेला, तर शक्यतो आपण तिथे इमोशनली हायजॅक होतो आणि पूर्ण बॅलन्स वॉशआउट करून घेतो. ओके, तर स्टॉप लॉसचा रिस्पेक्ट करा, पुन्हा नेक्स्ट ट्रेडला ऑपॉर्च्युनिटी येते आणि पुन्हा तुम्ही ट्रेड हे करू शकता. तर हा पार्ट सगळ्यांना समजलेला आहे. रेजिस्टन्स तुटला तर मी कशावर फोकस करतोय, सीई वर. सपोर्ट तुटला तर मी कशावर फोकस करतोय, पीई वर. आणि इथे मला आर ब्रेकरचे जर प्रीमियम जो लेवल्स काढलेले आहेत तो जर ब्रेक केला तर मी तिथे एंट्री घेणार आहे. ओके, तर हा सगळ्यात सिम्पल ट्रेड प्लॅन आहे युझिंग आर ब्रेकर्स थेरी. ओके, तर आपण हा बनवला डेच्या टाइम फ्रेम मध्ये. आता डेच्या टाइम फ्रेम मध्ये जर समजा सपोर्टही तुटला नाही, रेजिस्टन्सही तुटला नाही, प्रीमियमचेही लेवल्स जे आहेत तिथपर्यंत गेले नाहीत, तर नेक्स्ट तुम्हाला ट्रेड प्लॅन बनवायचा ऍज पर आर ब्रेकर्स थेरी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये. बरोबर आहे, तर ते कसं करायचंय ते आपण मंगळवारी लाईव्ह सेशन मध्ये आपण
बघणार आहोत, तर मंगळवारी सगळ्यांनी लाईव्ह सेशन जॉईन करा. मी लिंक पाठवतो. तर आता आपण जे हा ट्रेड प्लॅन बनवलेला आहे, बघूया मंगळवारी हा कसा सक्सेस होतो. जर नाही झाला तर ट्रेड प्लॅन कसा चेंज करायचा, चालू मार्केटमध्ये पुन्हा आर्ब्रेकर्स कसं यूज करायचं, ते आपण लाईव्ह सेशन मध्ये चेक करूया. ओके, तर आजचा सेशन मी इथंच थांबवतोय. तर हा युट्यूबला अपलोड करेन. युट्यूबला अपलोड केल्यानंतर पुन्हा एकदा बघा, लाईन ड्रॉ करता आले पाहिजे. ऍप मध्ये तुम्ही एक्सपर्ट असलेच पाहिजे. ऍप हे तुम्ही शिकलंच पाहिजेत. ओके, तर हे कसं ड्रॉ करायचंय, काय ड्रॉ करायचंय, तर त्यासाठी तुम्ही माझं युट्यूबचं चॅनल आहे, याच्यात बेसिकचे व्हिडिओज आहेत. ओके, तर ह्या व्हिडिओज मध्ये तुम्ही जावा. ओके, तर व्हिडिओज भरपूर व्हिडिओज आहेत, तुम्ही दररोज व्हिडिओ बघितलं तरी चालेल. लाईव्ह सेशनचे व्हिडिओ ते बेसिकचे जे काय आहेत हे बघा, इथं आहे बघा, ऑप्शन ट्रेडिंग सीईपी. ओके. ओके, तर एंजल ब्रोकिंगचा ऍप कसं वापरायचं इथं दिलेलं आहे. बरोबर आहे. सीईपी काय आहे, ट्रेडिंग प्लॅन काय आहे, बरोबर आहे. तर आर ब्रेकर्स बघा, ट्रेडिंग युझिंग आर ब्रेकर्स थेरी, हे तुम्ही इथं सगळ्या बघू शकता. बेसिक ऑफ ऑप्शन इथं सगळं दिलेलं आहे. तर लाईन कसे ड्रॉ करायचे सगळे डिटेल्स मध्ये इथं दिलेले आहेत. तर तुम्ही युट्यूब चॅनलला जाऊन हे बेसिक बघू शकता. ओके, तर तो पाठ तुम्ही करा, स्वतःहून करा. बरोबर आहे. तर आजचा सेशन मी इथेच थांबवतो. बाकीचा पाठ आपण उद्या परवा बॅचला सुट्टी असेल. मंगळवारी आपण लाईव्ह सेशन सकाळी घेणार आहोत, तर मंगळवारी सगळ्यांनी लाईव्ह सेशन जॉईन करायचं आहे. ओके, चालेल. बाकीचा पाठ आपण मंगळवारी कंटिन्यू करूया. थँक्यू.